नमस्कार. मी सौ रश्मी सागर हिप्परगी परिवारांची सून डॉक्टर अशोक हिप्परगी हे माझे सासरे. हिप्परगी परिवार हे गेल्या 40 वर्षापासून वैद्यकीय सेवामध्ये काम करत आहे. हिप्परगी परिवाराची ही तिसरी पिढी आहे जे वैद्यकीय सेवा देत आहे लोकांना. या पिढीने वैद्यकीय सेवा देत या पिढीने समाजसेवा करण्याचं थोडंसं निर्णय घेतलेला आहे. या समाजसेवाचं पहिलं पाऊल म्हणजेच स्त्री प्रतिष्ठान असं आम्ही चालू केलेलं आहे. स्त्री प्रतिष्ठान हे चालू करताच गेल्या 1 वर्षात 100 ते अधिक महिलांना रोजगार सुविधा देत आहे. 100 लोकांचं घर चालत आहे. असेच अनेक सेवा देण्यासाठी आम्ही ह्या क्षेत्रात उतरतो आहे. तसंच डॉक्टर अशोक हिप्परगी माझे सासरे यांनी वैद्यकीय सेवा बऱ्याच लोकांना दिलेला आहे. हे सेवा ह्याच्या पुढेही आम्ही देत राहू. त्यासोबतच सामाजिक सेवाही देण्याचा आम्ही विचार करतो आहे. सामाजिक सेवा देता देता राजकीय मार्ग निवडायचं कारण म्हणजे समाजसेवा देण्यासाठी बरेच लोकांचे गरजू आहेत. गव्हर्नमेंटचे कामं, इतर बऱ्याच गोष्टी, सगळ्या गोष्टी त्याचा मदत घेऊन, राजकीय मदत घेऊन अनेक लोकांचे जे स्वप्न आहेत, जे त्यांचे गरज आहे ते पूर्ण होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे एकच दृष्टिकोन आहे ज्यामुळे आम्ही राजकीयमध्ये उतरलो आहे. हिप्परगी परिवार राजकीय क्षेत्रात उतरण्याचा मूळ कारण जे गरजू लोक आहेत त्यांचे गरज पूर्तता व्हावी हे आमचं मूळ उद्देश आहे. सचिन कल्याण शेट्टी दादांनी ह्याच्यासाठी आम्हाला हे जे चान्स दिलेला आहे या क्षेत्रात, हे कुठल्या तरी दृष्टीने चांगलं व्हावं, लोकांचं समाजसेवा वाढावी, लोकांचं जे काय गरज आहे. आता आपल्या गावात जे राहतात पोरं, यंग यूथ आहे, ते लोक कामासाठी, बाकी गोष्टीसाठी आपल्या आईवडिलांपासून, आपल्या मातीच्या गावापासून लांब जातात. ते सगळं इथेच व्हावं, इथेच त्यांना त्यांच्याच गावात काहीतरी काम मिळावं, रोजगार मिळावं, ह्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तसेच आजकालचे जे बायका आहेत, बरेच शिकलेले आहेत, बरेच नॉलेज आहे. बायकांचं अनेक कामांमध्ये नवीन नवीन स्किल्स आहेत. ते स्किल वापरण्यासाठी त्यांची जी स्किल आहे ते लोकांसमोर येण्यासाठी माझं प्रयत्न आहे. माझं वैयक्तिक प्रयत्न हे बायकांसाठी जास्त असणार आहे. त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजे, कारण त्यांनी पायावर उभे राहिले तरच त्यांचे पोरं, त्यांची फॅमिली हे सगळे पुढे डेव्हलप होते. हे आमचं मूळ दृष्टिकोन आहे. रोजगार, बायका पायावर थांबणं आणि गरीब लोकांचे कामं पूर्तता होणं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाव सुधारणं. इतक्यात आपण सगळ्या गावात, मी पहिल्यांदा हे प्रचारासाठी सगळ्या गाव फिरलेली आहे आणि त्यामध्ये मला कळलं की गावात किती इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे आणि किती आपण अजून करू शकतो. भरपूर काय आहे करण्यासारखं, हे केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही ही संधी उपयोग घेतली. दादांनी ही संधी दिली आहे, त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग घेऊ. ह्याचं हक्काने आम्हाला लोकांनी सांगितलं पाहिजे. जे काम पाहिजे करून ते आम्ही हक्काने करून देऊ आणि ह्याचं पूर्तता करू. नाही, स्त्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण काम करत आहात. 100-150 महिलांना रोजगार मिळालेला आहे. तर त्याचं काय व्याप्ती अजून वाढवायचं विचार आहे की अजून काय? हो, ज्यावेळेस मी स्त्री प्रतिष्ठान चालू केलं, नुकताच 3 महिन्यांनी मला बऱ्याच छोट्या गावांकडून महिलांचा फोन आला की मॅडम आम्हालाही उद्योग म्हणजे काहीतरी काम द्या, पण मी पगार देणार होते 200 रुपये. ते एवढा लांबून येणं, खर्च त्यांचं 50 रुपये रोजचं जाणं, राहणार 100-150. त्यासाठी माझं असं पुढचं विजन आहे की प्रत्येक गावामध्ये लघु उद्योग, छोटे छोटे उद्योग जे काढू शकतो आपण, त्यांना घरी बसून ते उद्योग काढू शकतो, त्यांना कुठेही जावं लागणार नाही, ते अर्न करू शकतो. हे माझं पुढचं विजन असणार आहे.
जसं मंगरुळमध्ये स्त्री प्रतिष्ठान गारमेंट्स आणि भाकरीची युनिट झाली आहे, असे अनेक युनिट्स बऱ्याच गावामध्ये काढायचं पुढचं विजन आहे आमचं. नाही, त्याला पुढं मार्केटिंग मिळायला पाहिजे. तसे काय संपर्कात आहेत का हो, तुमच्या? आता पुढचे आमचे असे प्लॅन्स आहेत जे लघु उद्योग आम्ही काढू, त्यात ते प्रोडक्ट्स कुठपर्यंत आम्ही बाहेर पोचवू शकतो, किंवा एक स्मॉल काहीतरी युनिट काढून त्याचं काहीतरी मार्केटिंग करून त्याचं पुढचं प्लॅन्स चालू आहे, जेणे की बायकांना कुठेही जावं लागणार नाही. घरी बसल्या त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांचं काम लोकांपर्यंत पोचण्याची जबाबदारी आमची असणार आहे. नाही, महिला तुम्हाला प्रोडक्शन करून देतील काय? Correct. भाकरी म्हणा, त्याची चटणी marketing- म्हणा, काय असेल ते पुढचं जे मार्केटिंग मिळवायचं आहे ती जबाबदारी तर संस्थेची असणार. हो, संस्था ही जबाबदारी तसं काय प्रयत्न तुमचे आहेत का? तसं काय संस्था ही जबाबदारी घ्यायलाही तयार आहे. संस्थेचं प्लॅन आहे लघु उद्योगचं एक मॉल करण्याचा, जिथे की ह्या महिलांचं जे काही प्रोडक्ट तयार होतील ते सेल होतील, आणि हे आपल्याच तालुक्यामध्ये आधी स्टार्टअप करायचं प्लॅन आहे ह्या पुढच्या वर्षामध्ये. असं म्हणजे तुम्ही एकदम वैद्यकीय क्षेत्रातले आणि अशा क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे की त्या क्षेत्राशी तुमचं काही संबंध नाही, पण तुमचा काय पूर्व अनुभव होता का? तुमच्या परिवाराचा पूर्व अनुभव होता का काय, किंवा मित्रमैत्रिणीचा काय? माझं पूर्ण एज्युकेशन हे MBA झालेलं आहे, मार्केटिंग, फायनान्स, मॅनेजमेंट यामध्येच माझं मूळ एज्युकेशन झालेलं आहे. हिप्परगी फॅमिलीचं बॅकग्राऊंड वैद्यकीय असल्यामुळे गेले 8 वर्ष झाले मी ह्यांच्यासोबत हॉस्पिटल मॅनेजमेंट हे करून ह्याच्यामध्ये गुंतलेत. पण साईड बाय साईड आम्ही बरेच बिझनेसही करतो आहे. त्या बिझनेसच्या स्कोपनी माझ्या त्या जे अभ्यास झालेला आहे माझं, त्याचा उपयोग घेऊन बिझनेस वाढवून लोकांचे बिझनेस काही काढू शकतो आपण नवीन, ह्या सगळं आम्ही प्रयत्न करतोय. आणि शेवटी मतदारांना काय आव्हान शकता, काय आश्वासन देऊ शकता? मला सगळ्या माझ्या माता, भगिनी आणि बंधूंना माझं नम्र विनंती आहे की येत्या 7 तारखेला कमळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा, जेणे की आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू. सगळ्या मातांचे, भगिनींचे जे बंधू आहेत त्यांचे सगळ्यांचे गरजा पूर्ण करू, हे मी 100% शुअरली सांगते. आणि तुमचे ज्या हक्काने मी तुमच्याकडून वोट मागते त्याच हक्काने तुम्ही माझ्याकडून काम करून घेताल, हेही मला खात्री आहे. नाही, मतदारांच्या मनामध्ये छोटंसं संशय आहे की तुम्ही वेळेचा अभाव असल्यामुळं तुम्हाला कसं काय शक्य होतं, हे वेळेचं मॅनेजमेंट कसं करणार, असा एक संशय आहे त्यांना. त्यावर तुम्ही काय? नाही, वेळ हे सगळ्यांनी तसं पुरेपूर उपयोग घेऊ, वेळ हे कसं उपयोग करून घ्यावं हे आपल्या हातात आहे. गेल्या 1 वर्षामध्ये जे काय आम्ही टाईम पिरियडमध्ये जेवढ्या बायकांचं कव्हर केलेलं आहे, मला तेवढी गॅरंटी आहे की मी पुढच्या नेक्स्ट इयरमध्ये गाव सुधारणापासून बायकांच्या जे उद्योग काढून द्यायचा प्रयत्न करेन. हे मात्र 100% गेल्या 1 वर्षामध्ये सगळ्यांना दिसून येईल हे काम. तुम्ही MBA एज्युकेशन घेतल्यामुळं मॅनेजमेंटचा बराच अनुभव आहे, अभ्यासी आहे, आणि त्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थित त्या व्यवस्थापन करू शकता असं विश्वास आहे. हो, लोकांनी ह्याच्याबद्दल काहीही मनात शंका ठेवू नये. गेल्या नेक्स्ट 1 वर्षामध्येच तुम्हाला ह्याचं ऑलमोस्ट 60 to 70% काम दिसायला लागेल लोकांना, आणि लोक स्वतःहून, मी जे आता लोकांपर्यंत पोचवते, लोक स्वतःहून माझ्यापर्यंत पोचतील की हे काम मॅडमनी केलेलं आहे. लास्ट दादांच्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेसचीच गोष्ट आहे. लोकांनी मला बोलले होते, मला पैसे नको आहे, आम्हाला काम हवं आहे. आमदारकीच्या इलेक्शन झाल्यानंतर दादांच्या सहकार्याने 1 महिन्यात आम्ही स्त्री प्रतिष्ठान उभा केलेलं आहे. लोकांना फक्त एकच शब्द होतं की काहीतरी काढून देणार मंगरुळमध्ये. त्या 1 वर्षातच ते स्त्री प्रतिष्ठान उभं केलं आणि लोक तिथे कामाला आजपर्यंत लागलेले आहेत. आणि तुम्ही करत असलेल्या या कामामध्ये मोठ्या डॉक्टर साहेबांचं काय पाठबळ आहे आणि छोट्या डॉक्टर साहेबांचं काय पाठबळ आहे? खरं बोलू तर माझं जे काही काम आहे, मी जे काही करते लोकांसाठी, ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं सपोर्ट माझ्या सासऱ्यांचं आणि माझ्या नवऱ्याचं आहे. त्यांचं एवढं सपोर्ट मला मिळालं आहे, म्हणून मी आजपर्यंत एवढ्या महिलांना
उद्योजक काढून दिलेला आहे. फायनान्शियली मला सपोर्ट त्यांच्याकडून मिळालेला आहे. फायनान्शियली तरी सोडा, पण मला बाकी सपोर्टही त्यांच्याकडून इतकं मिळालं आहे की ते पेशंट बघता बघता सुद्धा सांगतात की इथे आमच्याकडे बायकांना हे सुविधा आहे, तुला गरज असेल तर तूही इथे जॉईन हो, तुझंही घर चालेल. इथपर्यंत डॉक्टर साहेब स्वतः एवढं वैद्यकीय सेवा देत आहेत लोकांना. त्यांच्या माध्यमातून बरेच मला हेल्प मिळतं. नाही, त्यांनी कधीही सेवा म्हणून केलेलं आहे, कधीही बिझनेस म्हणून हॉस्पिटल आजपर्यंत चालवलेलं नाही आहे, किंवा आम्हीही जे स्त्री प्रतिष्ठान संस्था काढलेली आहे बिझनेस म्हणून कधीही आम्ही म्हणजे काढलेलं नाही आहे. आजपर्यंत स्त्री प्रतिष्ठानमध्ये बरेच बायकांनी त्याचा उपयोग घेतलेला आहे, पण त्याचा उपयोग की त्याच्याकडून जे काय आलेला आहे पैसा, तो फक्त स्त्री प्रतिष्ठानसाठीच उपयोग झालेला आहे. कधीही फॅमिलीसाठी किंवा माझ्या वैयक्तिकसाठी यूज झालेला नाही आहे. मग सरते शेवटी तुम्ही मतदारांना काय आव्हान करताय? सगळ्या मतदारांना माझं मनापासून कळकळीत विनंती आहे की भाजपला निवडून द्यावे. मलाच